वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रॉकी ग्रुप चषक 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आजचा सलग ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस फर्स्ट डे मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. रॉकी ग्रुप चषक संतोषजी भोईर मामा यांच्या वतीने आणि त्यांच्या ग्रुपच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 3 एक अप्रतिम आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट. पहिला सामना आपण पाहिला साई स्पोर्ट्स सरावली बी वर्सेस तलावपाडा. त्यामध्ये साई स्पोर्ट्स सरावली बी संघाने आगेकूच केली. अंतिम ज्या पद्धतीने सेकंड राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जो जाऊन पोहोचला गेलाय. त्यानंतर साई स्पोर्ट्स हे संघ आपल्याला पाहायला मिळाला तो विराथन खुर्द या संघाबरोबर आणि जो संघ विजयी झाला साई स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. ज्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर जगदीश, प्लेअर ऑफ द मॅच जगदीश आपण यायचं आहे. मॉर्कल आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय गणेशजी गावड साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. अप्रतिम आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. न भूत न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा रॉकी ग्रुप चषकाचा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. तुम्हा सर्वांना हवा असा खेळ म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज तो दिवस उजाडला गेला. असं वाटलं होतं की मात्र ही स्पर्धा कदाचित पोस्टपोन होईल किंवा रद्द होईल या यंदाच्या वर्षामध्ये, परंतु जी जिद्द चिकाटी मात्र यावेळेला पाहायला मिळाली रॉकी ग्रुपच्या सर्व मेंबरची. आणि संतोषजी भोईर आणि तदनंतर त्यांची संपूर्ण टीम, तुषार भोईर असतील, रॉकी पाटील अर्थातच भूपेश पाटील असतील, राहुल पाटील असतील, चतुर असतील, सूरज भोईर असतील, अमित असेल, मात्र ही सर्व जी मंडळी आहे त्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचं श्रेय या सर्वांना जात आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की जबरदस्त आयोजन नियोजन केलं गेलं. रात्रंदिवस एकत्रित येऊन ही स्पर्धा मात्र सजवली गेली. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. विरल नायर या ठिकाणी वळत आहेत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि यावेळेला आपण पाहतोय जगदीश मॉर्कल आपण यायचं आहे प्लीज मॅन ऑफ द मॅच साठी. त्रिशा 11 संघाचा 12वा खेळाडू. कृपया करून हे अनाउन्समेंट करण्यासाठी भाग पाडू नका, अन्यथा डायरेक्ट तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. यानंतर सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. जर आम्हाला आढळला की 12वा खेळाडू इथे आलेला नाहीये आणि लाईव्हच्या माध्यमातून जतीनगिरी आम्हाला दर्शवतील की 12वा खेळाडू आलेला नाहीये, तर डायरेक्ट या ठिकाणाहून 3 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एक या धावसंख्येवर गोलंदाज आहे कौशल, गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र ऑन साईडला फुलटा चेंडू होता, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. या चेंडू मात्र या वेळेला वेगाने निघून जातोय. 4 धावा, गुड शॉट, चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. त्रिशा 11 बाप्पा मोरया हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सॉफ्ट डिसमिसल यावेळेला होताना आपण पाहू शकतायत. फलंदाज बॅक टू द डगआउट, एक चौकार आला आणि त्यानंतर कौशलने जबरदस्त परिवर्तन केलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट, गॉन, फलंदाज बाद. तर पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर पाहू शकतायत. 5 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पंचांकडे दाद मागितले गेले होती, परंतु पंच यावेळेला सहमत नाही आहेत. मिस्टर विरल नायर आणि यावेळेला लेग बाईचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत.
धावसंख्येत भर होते, धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागला. जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आहे. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत. दुसऱ्या धावेसाठी वळालेत, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला मात्र आपण पाहू शकतात यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर तुषार बोईर. फलंदाज या ठिकाणी बाद होताना धावचीच्या स्वरूपात मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. फलंदाजाला यावेळेला पाहू शकतायत बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 2, 2 गडी बाद. धावसंख्या अग्री बॉईज संघाची जाऊन पोहोचते ती फलकावर 7. जबरदस्त आयोजन नियोजन, खूप शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेच्या माध्यमातून नितीन पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेला सुमित कारभारी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात आणि खास करून भिवंडीवरून सुद्धा आम्हाला कॉल करून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला ॲज अ स्विफ्ट एज अन एरो. बाणासारखा वेगवान 4 धावा. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 धावा अग्री बॉईज या संघाची. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. 11 धावा, 2 गडी बाद. स्वयं डीजेच्या माध्यमातून खूप सुंदरसं वाजंत्र पाहायला मिळतं. संगीतमय वातावरण निर्माण केलं जाते. आमच्या लेफ्ट साईडला साईड स्क्रीनवर आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि बाजूलाच आपण पाहतो या भव्य दिव्य ट्रॉफी म्हणण्यापेक्षा क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट च्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज बॅट आपण पाहू शकतात. पहिला हकदार ठरला होता जेव्हा मॅन ऑफ द सिरीज बाईकचा थॉमस डायस एक कूल माइंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं क्रिकेटच्या इतिहासामध्ये. टेनिस क्रिकेट विश्वामधला एक लाभलेला देसर मधील खेळाडू, मात्र ज्या खेळाडूने अप्रतिम चांगलं क्रिकेट खेळलंय आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेला. 100च्या वरती धावा होत्या. जतीन पाटील त्याच्यामध्ये मात्र रेसमध्ये होता, परंतु मात्र थॉमस डायस याने मात्र जबरदस्त स्ट्राईक रेट मेंटेन केला आणि पहिला हा मॅन ऑफ द सिरीजचा बाईकचा हकदार ठरला गेला होता. गेल्या वर्षात आपण पाहिलं तर जबरदस्त अप्रतिम खेळ साकारला गेला होता. रावळीच्या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. स्लिप पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू मात्र यावेळेला निघून जातो. एक छोटा पॅक बडा धमाका हार्दिक म्हणून ज्याचं नाव आपण पाहिलं आणि एक पुढे येताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं गेलं. कारण या रॉकी ग्रुपला आपण पाहतो कोणत्याही मात्र खेळाडूची बाजू न घेताना त्या खेळाडूचा खेळ कसा झालाय हे मात्र आपण पाहू शकतायत आणि त्या डिसिजन नुसार मात्र आपण पाहतो जे काही आहे ते मात्र मॅन ऑफ द सिरीज दिली जाते. ऑफ साईडला हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चिप शॉट खेळला गेला होता आणि लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक पुढे येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होता. षटक क्रमांक हे दुसरं आपल्याला पाहायला मिळतं. मनोज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पंचकृषी मधला एक नावाजलेला खेळाडू बॅटची एज घेऊन चेंडू मात्र थर्ड मॅनला निघून जाते. फार वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड जबरदस्त मेंटेन केले गेले. 4 धावा. चौकार येतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त आउटफील्ड यावेळेला बनवले गेले. रोलर मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपण यूज केलेला दिसतोय या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि जेवढी मेहनत गुडघावर मात्र पाणी होतं आणि ते पाणी मात्र काढलं गेलं. हे रात्रंदिवस मेहनत करताना आपण पाहतोय. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट लेग गेलेला चेंडू वळतोय आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फक्त मात्र
जे आपण पाहतो आयोजन हे फक्त म्हणून चालत नाही, तर ते स्वतः मात्र सत्यात साकारावं लागतं. कारण म्हणतात ना की स्वप्नामध्ये वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नामध्ये उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. ते प्रत्यक्षात गोष्टी साकाराव्या लागतात आणि त्या प्रत्यक्षात गोष्टी आम्ही करणार हे मात्र ध्येय ठेवलं गेलं. ते रॉकी ग्रुपच्या सर्व मेंबर्सनी, संतोषजी भोईर मामा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जेवढा वेळ त्यांनी मात्र परिवाराला आपल्या दिला नाही तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला. रात्री जवळजवळ 3-3:30च्या घरामध्ये ते झोपले आणि खरोखरच या मैदानाला त्यांनी मात्र हजेरी लावली. सर्व कटआउट्स असतील, ते मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून आपण पाहतो, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मात्र आपण यावेळेला अद्यावत करायला हव्यात. कारण खेळाडू खेळून जातात, प्रेक्षक वर्ग येऊन जातात, परंतु खरी मेहनत असते ती पडद्याच्या पाठीमागे करणारे मात्र आपल्याला जे कलाकार पाहायला मिळतात ते आयोजक असतात. या आयोजकांना माझ्याकडून खास करून मानाचा सलाम असेल. यावेळेला टप्पापर्यंत ऑफ्टूमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं गेलं होतं. टप्पापर्यंत थोडासा हलकासा स्विंग, नॅचरल डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते आतापर्यंत 17 रन्स, 17 लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज जर आपण पाहिलं तर मिस्टर मनोज मन्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे. ऑन साईडला मात्र फुलटा चेंडूला व्यवस्थित खेळू शकले नाही तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. मिस्टर दीपेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय ॲज अ राईट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एकदा वर्जित करत असताना 2 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्तीवर झालाय आणि धावांची गती 18 धावा. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल डोंगरीपाडा वर्सेस शिवनेरी या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा, ती फिलअप करा आणि सबमिट करा आणि लगेच टॉससाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा रॉकी ग्रुप चषक 2022. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तेरे पीछे पीछे चलो जैसे, तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चलो सामे. राजेश पाटील डोंगरीपाडा संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आज सर्व संघांना, खेळाडूंना, आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांना इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर 2022. सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतायत. आपलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी आर्थिक सहाय्य लाभलं गेले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. SP बॉयजचे शुभम पाध्ये या मॅचचा आनंद घेत असताना सकाळच्या 17 पासून ज्यांची रबर चेंडूची स्पर्धा खूप क्रेज वाढला गेला रबर चेंडूला आणि यंदाच्या वर्षात ती खूप सुंदर स्पर्धा पार पाडली गेली होती वेडीच्या मैदानात. 18 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चिप शॉट होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मनोज मन्या मात्र पुढे सरसावतोय आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 18 नंबरची जसे 18चा आकडा समोर आला होता आणि 768 दिवसांमध्ये एक सुद्धा शतक झळकावलेलं नाहीये. विराट कोहली रन मशीन मात्र पूर्णपणे स्तब्ध झालाय. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतो. 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट, 4 धावा, रॉकी ग्रुप चौकार. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. आता सगळेच उठा. आरवी राहुल पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतायत. खूप आर्थिक सहाय्य या स्पर्धेला मात्र या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. टप्पा पड्यानंतर लेफ्ट आर्म यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं मिस्टर रोहितच्या माध्यमातून. त्याने आमदार चषक जबरदस्त गाजवलं गेलं होतं आणि आमदार चषक सुद्धा लवकरात लवकर मात्र आपण पाहू शकणार आहोत फेबमध्ये शेवटच्या वीकेंडला. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला कौशलच्या माध्यमातून. फलंदाज बाद गॉन. एक बिग विकेट यावेळेला पाहायला मिळते आगरी बॉयज या संघाला.
23 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डावखऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला. चेंडू मात्र निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणतीही चुकी करत नाहीये ऍज अ कॅप्टन मिस्टर कल्पेश. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बॅक टू द डगआउट. आदरणीय सन्माननीय श्रीधरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावर या. हॅट्रिक चेंडू होता परंतु यावेळेला हॅट्रिक काही साध्य करू शकले नाहीत. परंतु रोहितने मात्र छोटा पॅक बडा धमाका. यावेळेला सातत्य कसं असावं, कन्सिस्टन्सी कशी असावी, मैदान कोणतंही असो मात्र मी गाजवणार हे मात्र प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजांचं हे ध्येय आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. कारण म्हणतात ना हिमतीने हरा परंतु क्रिकेटच्या मैदानात कधीच हिम्मत हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे ध्येय तुम्ही लक्षात ठेवून हे प्रत्येक मैदानात मात्र आपण जिंकणं ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळतात ना त्यावेळेला तुमची रणनीती, स्ट्रॅटर्जी, गेम प्लॅनिंग खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. आणि खास करून क्रिकेट खेळ म्हटलं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. कारण सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो आणि सरावाशिवाय हा खेळ खेळणं खूप कठीण असतं हे आपण सातत्याने पाहिले गेले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 धावा, 23 रन्स. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. आणि प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 3 त्रिशा 11 बाप्पा मोरया या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि आगरी बॉयज या संघाला कल्पक यांनी सांगितलं आम्ही टॉस जिंकलो असतो तर क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात आम्ही स्वीकारलं असतं. परंतु यावेळेला फलंदाजी आले आणि 60+ करण्याचा प्रयत्न असेल. टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त टप्पा पडून उसी घेणारा हा चेंडू मात्र वेगाने पुढे सरसावतायत. मन्या मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत यावेळेला पूर्णपणे चकतायत. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 24 रन्स, 24 धावा. 24 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक 2022 लवकरात लवकर मात्र येत आहे. ते 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा क्रिकेटचा रणसंग्राम ज्याचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये पाहायला मिळेल. रोख रक्कम व चषक 50,000, 25, 25, 25 असे 5 प्राइज आहेत. आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम येत्या मात्र 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. जर या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल प्रणय, सुरेंद्र, महेश, अक्षय पाटील, बंटी, जगदीश पाटील या मात्र आयोजकांशी संपर्क साधा. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 लॉस ऑफ 5 विकेट. 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. प्रतीक एका साईडला आणि अजय ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक 2022 हा शानदार थरार आपल्या डोळ्यासमोर रंगताना 9 दिवस मात्र क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा थरार ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक दीपेश पुढे सरसावतोय, कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. फलंदाज गॉन. अजय खेळ मात्र संपुष्टात. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 25 रन्स, 25 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना अग्री बॉयज या संघाची अप्रतिम काय एफर्ट आहेत मनोज या गोलंदाजाचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि टप्पा अचूक असेल आणि वेग असेल तर नो डाऊट फलंदाजाला तुम्ही पूर्णपणे बीट करू शकता. आणि ती कॅलिबर मात्र ते कॅलिबर आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर मनाच्या अंतर्गत आपण पाहू शकतायत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण एका साईडला मात्र प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो आणि अक्षय न्यूमॅन इन ऑन द क्रीज आपण पाहू शकतायत.
अप्रतिम गुड डिलेव्हरी यावेळेला मात्र आपण पाहतोय जबरदस्त स्पर्श करून क्लीन बॉलच्या माध्यमातून बिल्स यावेळेला बिकरवले गेले, यष्टी उद्ध्वस्त केले गेले, फलंदाज गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 धावा या फलकावर पाहायला मिळतात. जबरदस्त अप्रतिम मॅन इन फॉर्म गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर मनोज, अर्थातच मन्या भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला वळवलं गेले. फक्त हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा वर्जित केली जाते. एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक यावेळेला आपण पाहतो 4 कंप्लीट झालेत आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26, लॉस ऑफ 7 विकेट, 7 गडी बाद 26 अशी स्थिती पाहायला मिळते. विरल नायर अँड तुषार भोईर मात्र मैदानाच्या आतमध्ये काय अप्रतिम प्रचंड मेहनत तुषार भोईर यांची सुद्धा आपण पाहू शकतात. आणि रण त्या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका ही सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विरल नायर, अजित म्हात्रे हे 2 दिवस आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतील. तर तुषार भोईर कंटिन्यूस आपण पाहतोय रोटेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सुंदर आयोजन नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अप्रतिम आयोजन नियोजन, डोळ्याचं पारणं फिटेल असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही प्रकारची कमी न खलताना ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाते दरवर्षीप्रमाणे. आणि यंदाही मात्र नो डाऊट, कारण सुरुवात गोड होते या स्पर्धेची आणि शेवट सुद्धा खूप छान गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि 2022चा हा शानदार सोहळा तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की प्लेन मैदानात मी खेळावं, सपाटीकरण मैदानात खेळावं, आणि ते मैदान मात्र उभारलं गेलंय. सुपर प्लेन द लाईन. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं राहुलच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर 26, लॉस ऑफ 7 विकेट, 7 गडी बाद 26 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. जर या मैदानाची उभारणी जर आपण पाहिली तर स्टेजच्या पाठीमागे जेवढं जसं जे आपण पाहतोय मैदान पाहायला मिळतं, ज्या पद्धतीने ती सिच्युएशन परिस्थिती आपण पाहतोय तशीच मात्र अवस्था या मैदानाची होती. परंतु आज त्या मैदानाचा कायापलट काय केलाय जबरदस्त. आणि कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की रॉकी ग्रुपची स्पर्धा होईल की नाही. प्रत्येकाच्या मुखात होतं की यंदाच्या वर्षात शक्यता कमी आहे, परंतु रॉकी ग्रुपने सांगितलं आम्ही जिद्दीने करू. आणि हा त्यांनी शब्द दिला, आश्वासन दिलं आणि त्या शब्दाला खरे उतरले. संतोष भोईर मामा आणि त्यांची संपूर्ण टीम. सॅल्यूट असेल. ऑन साईडला शॉर्ट पूलचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. एकदम निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला फलंदाज बाद होईल यात काही तीळ मात्र शंका नाही. तुषार भोईर यांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. फलंदाज शिकलेली नव्हती का रमंडमाई अडाणी होती का, रमंडमाई शिकलेली नव्हती का, रमंडमाई अडाणी होती का. पालघरचे स्टेशनापासून पाटपतीचे नाक्यापर्यंत संग दिला माये काय गो मंदा. पालघरचे स्टेशनापासून पाटपतीचे नाक्यापर्यंत संग दिला माये काय गो मंदा. 28 धावा 8 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. मिस्टर रोहित काय जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने केली. आणि रोहितचं मी नेहमीच पाहतो की पाय जमिनीवर असतात आणि सुंदर खेळ करत असतो. अप्रतिम या खेळाडूच्या माध्यमातून खेळ साकारला जातो. ऑन साईडला सुंदर शॉर्ट बॉलचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव अर्जित केली जाते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 31. या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ या वेळेला समाप्तीवर होण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 5 षटक एकंदरीत कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. 32 धावांचं लक्ष असेल. डोंगरीपाडा आणि शिवनेरी चला दोन्ही संघाच्या
रोमांचक करण्यात आला. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मिस्टर दिनेश किनी हे मात्र त्या ठिकाणी सज्ज असतील. खूप चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. 32 धावांचं एक माफक लक्ष्य हे आपल्याला पाहायला मिळेल. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये. हॅलो. तर टॉस का बॉस मध्ये आपण पाहतो एका बाजूला शिवनेरी विनायक तर दुसऱ्या बाजूला नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. डोंगरीपाडा वर्सेस शिवनेरी असा सामना आणि अश्विन पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एका बाजूला रॉकी ग्रुप तर दुसऱ्या बाजूला आरजे असं मात्र लिहिलेलं आहे कॉइन वरती. कॉल कोण करणार? रॉकी ग्रुप म्हणून कॉल दिला जातोय. तर आरजे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन पाटील यांना मी विनंती करतोय की आपण असं नसतं व्हायचं आहे. डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 मध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण असेल ज्यांच्यावरती जास्तीत जास्त विश्वास असेल? जितू आहे, रक्षित आहे, प्रदीप आहे, मी आहे. आणि समोरच्या संघातील मात्र महत्त्वपूर्ण कोणता असा खेळाडू असेल फलंदाज असेल त्याला तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल? निलेश आहे, धर्मेश आहे, यांना आम्ही लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि या एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? रॉकी ग्रुपचं आयोजन तर एकदम दरवर्षीप्रमाणे खूप चांगलंच असतं. त्या रॉकी ग्रुपमध्ये खेळण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता असते, त्यासाठी खूप चांगलं आयोजन आहे. नक्कीच चांगलं मत आपण पाहतो या नितीन यांच्या माध्यमातून. जर टॉस जिंकला असता विनायक तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. तर आता मात्र मनासारखा निर्णय आला आहे आणि फलंदाजी करत असताना मात्र किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा आमचा नक्की निर्धार असेल. नक्कीच. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी रॉकी ग्रुपला कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? नक्की खूप चांगलं आयोजन आहे आणि आयोजनाबद्दल मला वाटतं नक्कीच एक अग्रेसर असं स्थान म्हटलं की रॉकी ग्रुप येते त्यांच्याबद्दल त्यांना मी नक्कीच हँड्स ऑफ करेन. खूप चांगलं हँड मॅनेजमेंट आहे त्यांचं. नक्कीच चांगलं मत आपण पाहिलं तर दोन्ही संघनायकांनी व्यक्त केलेलं आहे. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज असे आहे तर डोंगरीपाडा विनिंग द टॉस अँड वी डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक मैदानात. टेंबी खोडाव्याचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि एक सुसज्ज आणि सुशोभित असं गाव आपल्याला पाहायला मिळतं पालघरच्या नकाशामध्ये. या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. या आपण पाहतो उल्लेख करावा असं वाटेल कारण जबरदस्त आयोजन नियोजन क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये नेहमीच पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये डंका वाजला या रॉकी ग्रुप चषकाचा. हे आपण सातत्याने पाहिलंय. पहिल्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर पहिले 4 गट असायचे. तदनंतर दुसऱ्या वर्षामध्ये 5 गट पाहायला मिळाले. तिसऱ्या वर्षामध्ये 6 गट आपण पाहिले. तदनंतर 7 गट पाहायला मिळाले आणि आत्ताच्या वेळेला जर आपण पाहिलं तर डायरेक्ट 9 गट. म्हणजे कालांतराने ही स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते रंगरूप धारण करताना पाहायला मिळते आणि हळूहळू मात्र स्टेप बाय स्टेप. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो माणसाचं जीवन हे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. एक सीडी चढतेनी चढते मात्र दुसरी सीडी चढावीच लागते आपल्याला. आणि त्या अनुषंगाने या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये सुद्धा आज आपण महाराष्ट्रामध्ये कित्येक स्पर्धा पाहतो. जर आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल सुद्धा मैदानं दिसणार नाहीत. मात्र एखाद्या बिल्डरची नजर पडते नि पडते भूखंड व्यापला जातो. हे आपण सातत्याने पाहिलंय. 1.5 ते 2 लाखाच्या स्पर्धा असतात परंतु पाठीमागे काय तर डिक्लेरेशन झोन.
परंतु त्या डिक्लेरेशन झोनमुळे आज ग्रामीण जे शहरी भागातील खेळाडू आहेत ते तरसतात, मात्र इथे येऊन त्यांचं कौशल्य खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते तारीफ करत असतात ग्रामीण भागातील खेळाडूंची. जसं आपण पाहिलं होतं या अगोदर खूप चांगल्या प्रकारची नितीन जंगम यांनी मात्र खास करून त्यांची इंटरव्ह्यू घेतली होती आणि त्यांनी मात्र तारीफ केली गेली होती. आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब आमच्या व्यासपीठावर आहेत आणि मंडळाला त्यांनी आर्थिक सहाय्य यावेळेला 1011 रुपयाचं दिल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद मंगेशजी पाटील साहेब, आपलं आर्थिक मोलाचं सहकार्य आहे. तर या आपण मॅचकडे वळणार आहोत. 32 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू यावेळेला यस इज गॉन आणि स्वतः अंपायर बनतायत ते रोहित, कारण त्यांना माहिती आहे माझ्या बॅटला स्पर्श करून हा चेंडू मात्र यावेळेला निघून गेला होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्स ऑफ यू मिस्टर रोहित. फलंदाज बाद होताना पहिला गडी बाद, पहिला मोठा धक्का रोहितच्या स्वरूपात. माझी बायको सांगितलं की तू करशील काय, माझी बायको तुला करणार. थँक्यू डूजो, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर इरादे पक्के स्पष्ट केले. त्या 32 धावा मात्र सहजासहजी आम्ही करून देणार नाहीत हे मात्र यावेळेला दर्शवून देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर विनोद. नवीन फलंदाज मिस्टर कल्पेश यावेळेला आपण पाहू शकतायत ऍज अ कॅप्टन. यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय चेंडूवर. चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउंड चौकार. गुड शॉट, सुपर टायमिंग. 4 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थाने या स्ट्रोकवर मात्र महाराष्ट्राची क्रिकेटची आख्यायिका कृष्णा लक्ष्मण सातपुतेची आठवण करून दिली. अप्रतिम. यावेळेला आपण पाहतोय कमबॅक करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि सरळ चेंडू कल्पकच्या हातामध्ये निघून जातोय. ऍज अ कॅप्टन, ऍज अ विकेट किपर च्या हातामध्ये आपण पाहू शकता. धावसंख्या 3. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलंय. आता मात्र खूपच बाहेर असल्या कारणानं पंच वळतायत या ठिकाणी विरल नायर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. या धावसंख्येवर विनोदच्या आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. नवीन वर्षाची सुरुवात अगदी मात्र खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडूला मात्र फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अ 6. 6 धावा. व्हॉट अ शॉट. ताकद आहे या फलंदाजाची जबरदस्त. यावेळेला पॉवर जनरेट केली गेली होती. यावेळेला पाहिलं खूपच बाहेर विनोद मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय थोडेसे परिपूर्ण कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलंय. वाईट येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्रिशा 11 बाप्पा मोरया हा संघ मजबूत स्थितीमध्ये जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र कल्पेशने यावेळेला करून दिली गेले. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. आता मात्र हे टेनिस क्रिकेट एवढं पुढे चाललेलं आहे की आपण पाहतोय अजित मात्र हे स्वतः सक्षम आहेत की MRIच्या चेंडूवर जवळजवळ 4 षटकं लागायची पहिला षटकार येण्यासाठी. परंतु आता टेनिस चेंडूवर जर आपण पाहिलं तर फुलटॉस हा चेंडू आपण पाहतो पहिल्या चेंडूवर तुटून पडतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात घेण्यापासून वंचित राहतायत की काय पंचांकडे दात मागितले गेले होते मात्र मन्याने यावेळेला मात्र नाकारलं
आणि सरळ मात्र कल्पेश सुखरूप आपल्या क्रीजमध्ये तैनात होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा, चांगली सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ती मैदानाच्या आतमध्ये त्रिशा 11 बाप्पा मोरया या संघाची. घेऊया एक सुंदरसं सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. हिरंबा नेने यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. तदनंतर नितीन पाटील यांच्याकडून, जतीन पाटील यांच्याकडून, अक्षय पाटील आणि भावेश दळवी टिवरी वसई या टिवरी राजावली यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. कारण ही स्पर्धा खूप छान पद्धतीने आपण पाहतो. आणि सुधीर यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आल्यात. यावेळेला मात्र मनाच्या बॅटमधून यासाठीच अट्टाहास केला होता. एक लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. 6 धावन करता. गुड शॉट. 21 या टुर्नामेंटला षटकार. ताकद आहे या फलंदाजाची जबरदस्त. यावेळेला आपण पाहतोय चेंडूला मात्र ओळखलं आणि सरळ चेंडूला मात्र फेकून दिलं. लॉंग ऑनच्या क्षेत्रातून 6 धावा येत आहेत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना त्रिशा 11 बाप्पा मोरया संघ मजबूत स्थितीमध्ये 18 धावा, विजयासाठी 14 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील ते 22 आणि 22 चेंडूमध्ये 14 धावा त्रिशा 11 बाप्पा मोरया या संघासमोर. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू देतील तर मात्र यावेळेला खेळाडूंना प्रेक्षक बनावं लागेल आणि प्रेक्षक खेळाडू बनतील. आउट ऑफ द पार्क 6 धावा. मिडल ऑफ द बॅटने चेंडू गोड आवाजात, गोड षटकार. 6 धावा येतात. चोवीस धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यानंतर बिग फाईट, बिग मॅच नंबर 4 चौथा सामना डोंगरीपाडा वर्सेस शिवनेरी या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केला गेला होता. पंचांकडे दाद मागितली होती. तुषार भोईर एक्सपिरियन्स यावेळेला दर्शवत असताना की ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 धावा. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. नेत्र दीपक डोळ्याचं पारणं फिटेल असं नियोजन. ऑन साईडला पुलचा फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. 6 धावा आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 30 रन्स, 30 धावा. अवघ्या आता मात्र 2 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्रॉम भिवंडी. आमचा होऊन गेला एक देवा बाई. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. विजयासाठी 2 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रत्येक दिवसामध्ये 10 संघांना या ठिकाणी प्राधान्य दिले गेले. कोणत्याही संघाला नाराज न हो यासाठी मात्र हे दिवस आपण पाहतोय जे एक्सटेंड केले गेले आणि त्या कारणास्तव मात्र आज आपण पाहतोय की 9 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. कारण एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतो की 9 तरुण उभारत्या सितारा खेळाडूंना सुद्धा आम्ही चान्स देणार आहोत आणि त्यांना सुद्धा आम्हाला नाराज करायचं नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र प्रत्येक संघाला खेळण्याची संधी मिळावी आणि त्याकरता मात्र रॉकी ग्रुप हे फेम आहे पूर्णपणे आपण पाहतो.
कारण काही जण विचार करतात की 9 दिवस एवढा क्रिकेटचा महासंग्राम कसा काय, तर त्याचं कारण असतं की प्रत्येक संघाला मात्र या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं मात्र प्रत्येक खेळाडूने केलं पाहिजे. कारण इतरत्र 4-5 दिवसांचे सामने असतात, त्यावेळेला नवतरुणांना संधी मिळत नाहीत आणि त्यासाठी मात्र रॉकी ग्रुपने ही संधी प्राप्त करून दिली गेले. खरोखरच हे सर्व विचार विनिमय करून मात्र या स्पर्धेला उजाळा दिला गेलाय. या स्पर्धेला पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 30 रन्स, 30 धावा, 2 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, सुंदर पॉवर जनरेट केली गेली होती आणि स्टायलिश फिनिश यावेळेला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आगरी बॉईज संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला गेलाय, कारण धावसंख्या लो स्कोरिंग होती आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकता फक्त 31 धावांवर यावेळेला पहिला डाव गडगडला गेला आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकता त्रिशैलीवर बाप्पा मोरया संघाने मात्र बाजी मारली. सुपर बॅटिंग करत असताना यावेळेला रोहित लवकरात लवकर बाद झाल्यानंतर जिम्मेदारी उचलली गेली कल्पेशच्या माध्यमातून आणि मन्याने मात्र सुरेख सुपर बॅटिंग करत असताना मात्र प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणलं गेलं. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर मनोज मन्या मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र 3 षटकार खणखणीत, 6 चेंडूमध्ये 18 धावा आणि गोलंदाजी